प्रसिद्ध गणपतीपुळे या तीर्थक्षेत्रापासून अवघ्या 2 किलोमीटरवर असलेलं मालगुण गाव. या मालगुण गावालाच कविवर्य केशवसुतांची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते आणि याच गावामध्ये हेमाडपंथी वास्तुकलेचे मंदिर आहे, ते म्हणजे ओंकारेश्वर मंदिर. श्री ओंकारेश्वर मंदिर हे ऐतिहासिक परंपरा लाभलेले संपूर्ण दगडी बांधणीचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर श्रीमंत पेशव्यांनी सरदार बळवंतराव गणपत मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ इसवी सन 1765च्या सुमारास बांधलेले आहे. सरदार बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या युद्धात शर्थीने लढले. युद्धाच्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या पत्नी आपल्या 12 वर्षाच्या अप्पाला भाऊसाहेब पेशव्यांच्या ओटीत घालून सती गेल्या. अशा या पराक्रमी वीराचे मालगुण हे जन्मगाव आहे. त्यांच्या मूळ गावी म्हणजेच मालगुण येथे श्रीमंत पेशव्यांनी मंदिर बांधून एक हेमाडपंथी वास्तुकलेचे छोटे पण सुंदर शिल्प निर्माण केले आहे. त्यामुळे हे मंदिर मेहेंदळे परिवारांचे पिढ्यानपिढ्या आराध्य दैवत आहे. या भागामध्ये जी काही देवालये भाविकांची श्रद्धास्थाने म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यात या देवस्थानची प्रामुख्याने गणना होते. गाभाऱ्यामध्ये शिवपंचायत म्हणजे लक्ष्मी, केशव, पार्वती, गणपती, सप्त अश्वारूढ, सूर्यमूर्ती आणि मध्यभागी शिवपिंडी आहे. या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला उत्सव साजरा केला जातो. तसेच श्रावण महिन्यामध्ये सुद्धा गावातील मंडळींची दर्शनाला गर्दी होते. या मंदिरातील मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना फाल्गुन वैद्य सप्तमी शके 1928 रविवार दिनांक 11 मार्च 2007 रोजी करण्यात आली आणि या मंदिराची बाह्य रचना ही पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरासारखी आहे. मंदिर परिसरामध्ये मेंढळे कुळाची कुलस्वामिनी श्री मुसळादेवी मंदिर सुद्धा आहे. मंदिरातून बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला 9 माळ्याचे त्रिपूर म्हणजेच दीपमाळ आहे. त्याच्याच बाजूला सुरेख असं तुळशी वृंदावन सुद्धा आहे. मालगुणमधील कविवर्य केशवसूत स्मारक या ठिकाणाहून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आणि मालगुण एसटी स्टँडवरून सुमारे 500 मीटर अंतरावर हे पेशवेकालीन स्थान आहे. तर मित्रांनो, गणपतीपुळे आणि मालगुण या परिसरामध्ये पर्यटनाला येत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. आय होप तुम्हाला हे मंदिर आवडेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.